Hello friends, today we are going to learn next part of the English workshop, page number 29. पेज नंबर 29. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यक्रमाच्या तासाला इंग्लिश वर्कशॉप पण पाठ नंबर 28 वरती पाहिलं. इंग्लिश वर्कशॉपच पाहिलं, परंतु पाठ नंबर 28 आणि काही सम क्वेश्चन्स ऑन पेज नंबर 29, म्हणजे जे काय प्रश्न जे आहेत ते पाठ नंबर 28 आणि पाठ नंबर 29 मध्ये पाहिलेले आहेत. आता नाव वी कंटिन्यू द इंग्लिश वर्कशॉप आणि क्वेश्चन नंबर 3. तिसरा जो प्रश्न आहे तो काय करू आपण कंटिन्यू करूया. काय प्रश्न? फाइंड फ्रॉम द पोएम. फाइंड फ्रॉम द पोएम the antonyms. The antonyms, that means opposite words. Opposite words for the following. For the following. अगोदर प्रश्न समजून घ्या. फाइंड फ्रॉम द पोएम म्हणजे कवितेतून शोधा. काय? द एंटोनिम्स. एंटोनिम्स इट इज आल्सो कॉल्ड एज अपोजिट वर्ड्स. म्हणजे एंटोनिम म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ एंटोनिम्स? काय कोणाला माहिती असेल, काय कोणाला माहिती नसेल. एंटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड. आणि अपोजिट वर्ड म्हणजे काय? तर विरुद्धार्थी शब्द. ते काय करायचं आपल्याला की कवितेतून काय करायचे आपल्याला विरुद्धार्थाचे शब्द फॉर द फॉलोइंग. खाली आपल्याला दिलेला आहे का नंबर 1 सक्सीड. इथं आपल्याला लिहायला आपण. नंबर 2 punishment. Number 3 courage. Number 4 stop oblique quit. And number 6 lose. Find out the antonyms of these words. Succeed, stop or quit. Both meanings are same. Stop means quit, थोडक्यात थांबणे किंवा तिरस्कार वाटणे. आणि lose गमावणे. Succeed यशस्वी, पनिशमेंट शिक्षा करणे आणि करेजचा अर्थ धैर्य किंवा धाडस. आता हे शब्द आपल्याला काय करायचे तर कवितेमध्ये शोधायचे आपल्याला. बघा, सक्सीड म्हणजे यशस्वी होणे किंवा लेखक कवितेमध्ये फेल शब्द बघा, फेल. जर तुम्ही 1 2 3 4 5 6 7 साधारण 6 7 लाईन नंबरला फेल शब्द, शेवट शब्द, लास्ट वर्ड ऑफ दॅट लाईन, त्या ओळीचा शेवट शब्द फेल शब्द आहे. फेल म्हणजे अपयश, अयशस्वी होणे. सक्सीड यशस्वी होणे, फेल अयशस्वी होणे किंवा अपयश येणे. ठीक आहे. पनिशमेंट शिक्षा. आता हा शब्द तुम्हाला कसा सापडतो बघा. पनिशमेंटचा पनिशमेंट म्हणजे शिक्षा करणे. आपल्याला शिक्षा करणे बक्षीस देणे, रिवॉर्ड हा शब्द आहे बघा. हॅलो 1 2 3 4 5 6 खालून सहाव्या वेळेला रिवॉर्ड शब्द आहे. शेवटचा शब्द आहे तो पण रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे किंवा पुरस्कार देणे, म्हणजे शिक्षा करण्याच्या विरुद्ध बक्षीस देणे. लक्षात? पनिशमेंट, रिवॉर्ड.
त्यानंतर करेज धाडस, धैर्य, त्याचा आपल्याला शब्द बघायचा आहे. त्याच्या विरुद्ध बघा शब्द कुठला असणार, धाडसच्या विरुद्ध भीती. हा शब्द कुठला आहे, फिअर. आपण बघा 1 2 3 4 5 6 7 लाईनला लास्ट वर्ड ऑफ द 7 लाईन, 7th लाईन, 7व्या ओळीतील शेवट शब्द फिअर. की काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सुद्धा काय सांगते, फाइंड फ्रॉम द पोएम असे काही शब्द आहेत की या शब्दांचे दुसरे देखील अर्थ आपण विरोधाचे घेऊ शकतो, परंतु ते आपल्या वही कवितेमध्ये असायला पाहिजे. हा मुद्दा बघा की फाइंड फ्रॉम द पोएम, किंवा तुम्हाला स्टांजा दिला जाईल आणि त्या स्टांजामध्ये फाइंड फ्रॉम द स्टांजा, प्रश्नपत्रिकेमध्ये स्टांजा असतो किंवा त्यावेळेस सगळीच कविता असते असं नाही पहिल्या 5 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर त्या ठिकाणी फाइंड फ्रॉम द स्टांजा, तर तो दिलेला जो स्टांजा, गिवन स्टांजा म्हणजे तो दिलेला जो स्टांजा आहे त्या स्टांजामध्ये हे शब्द असतातच. आलं का लक्षात? आता हे संपूर्ण, आता आपण पूर्ण कविता पाहिलेली आहे, तुमच्या समोर पुस्तक आहे, त्यामुळे ते संपूर्ण कविता तुम्ही पाहता. त्याच्यामुळे हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की कवितेतून शोधायचा आहे. फाइंड फ्रॉम द पोएम म्हणजे कवितेतून शोधा. काय, द अँटोनिम्स, दॅट मीन्स अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधा फॉर द पोएम. म्हणजे या शब्दांची सक्सीड, पनिशमेंट, करेज, स्टॉप, क्विट आणि लूज, तर 3 आपण बघितले. तर स्टॉप, STOP स्टॉप म्हणजे काय, थांबणे. आणि थांबण्याच्या विरुद्ध आपल्याला जो शब्द बघायचा आहे, 1 2 3 4 5 6 लाईन. लुक ॲट द लाईन नंबर 6, 6वी ओळ बघा. अँड लास्ट वर्ड ऑफ द 6th लाईन, 6व्या ओळीचा शेवट शब्द परसिवर. आणि मला वाटतं मी कविता शिकवताना परसिवरचा अर्थ तिथं दिलेला पण आहे. गिवन द मिनिंग ऑफ इंग्लिश मिनिंग, गिवन द मिनिंग इन इंग्लिश, इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. आता मराठीत पण तुम्हाला सांगितलेलं आहे. परसेवर म्हणजे कीप ट्राईंग टिल वन अचीव्ह, म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे. यश मिळेपर्यंत, तिथं थोडक्यात यश मिळेल म्हणजे प्रयत्न करणे. आणि स्टॉप म्हणजे थांबणे. आपण प्रयत्न करत नाही तो थांबला, तर थांबल्याच्या विरुद्ध पण कसं, यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे हा शब्द येतो, म्हणजे परसेवर. म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे, त्याच्या विरुद्ध थांबणे किंवा थोडक्यात दुर्लक्ष, तिरस्कार करण्यासाठी दिलेल्या कवितेमधून आपल्याला तो शब्द परसेवर सापडतो. आता लूज, LOS, लूज म्हणजे गमावणे किंवा हरणे, हरणे. तर त्याच्यामधून मला वाटतंय हरण्याच्या विरुद्ध जिंकणे, मला वाटतं कॉन्कर शब्द आहे, कॉन्कर. 1 2 3 4 5 6 7 लाईन मध्ये, इन अ 7th लाईन यू विल कॉन्कर, अरे मी कॉन्कर किंवा विन सुद्धा शब्द आहे, तर विन सुद्धा शब्द घेऊ शकतो. लक्षात विन पण आहे त्या ठिकाणी दिलेला. तर अशा प्रकारे हे फाइंड आउट द अँटोनिम्स, दॅट मीन्स लक्षात घ्या अँटोनिम्स म्हणजे काय, अपोजिट वर्ड्स. म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतो आपण, विरुद्धार्थी शब्द. हे आपण कवितेतून काहीतरी शोधलेले आहेत. हे जे शब्द आहेत हे सक्सेड, पनिशमेंट, करेज, स्टॉप, क्विट, वा लूज हे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत आणि त्या शब्दांचे विरुद्धार्थ एक कवितेमध्ये आपण शोधलेले. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन नंबर 4 मी तुम्हाला फक्त थोडंसं समजावून सांगतो आणि त्याचे काय उत्तर बघा. आन्सर इन युअर ओन वर्ड्स म्हटलेलं आहे. इथं म्हणतात काय, आन्सर म्हणजे उत्तरे सांगा किंवा लिहा इन युअर ओन वर्ड्स. ओन वर्ड म्हणजे काय, ओन वर्ड्स, ओन वर्ड्स म्हणजे स्वतःच्या शब्दात. ओन म्हणजे स्वतः आणि वर्ड्स म्हणजे शब्द.
स्वतःच्या शब्दामध्ये काय करायचंय हे उत्तर लिहायचे. काय प्रश्न आहे बघा की व्हॉट लेसन शुड बी केप. बघा इथं नंबर फर्स्ट त्या चौथ्या मधला पहिला प्रश्न काय म्हणतोय. नंबर 1 ए आहे व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. कोणता धडा आपण आपल्या मनामध्ये नेहमीच व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आपल्या आपण नेहमीच कुठला ठिकाणी धडा किंवा त्याच्यातला आपण बोध घेतला पाहिजे. लेसनचा धडा म्हणजे बोध. आपण नेहमीच आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मनाला कुठला आपण बोध घेतला पाहिजे तर आपण कधीच शिकलोय ट्राय अगेन अँड अगेन. बघा वी शुड और एव्हरी पर्सन ठीक आहे ईच पर्सन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड ट्राय अगेन अँड अगेन. तर काय म्हणते आपल्याला प्रत्येकाने काय केले पाहिजे तर ट्राय अगेन अँड अगेन. ट्राय अगेन अँड अगेन. एव्हरी पर्सन और that means we should be kept always in mind try again and again. पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनाने नेहमीच काय केला असा बोध घेतला पाहिजे की जोपर्यंत आपल्याला यश येत नाही ठीक आहे जोपर्यंत आपल्याला यश येत नाही तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटतंय ते सांगितलं आपण डब्ल्यू हिक्सन काय सांगितलंय. डब्ल्यू हिक्सन काय म्हणतात की at last you get success or you become winner. तू नक्की तरीके विजेता होणार आहे. इफ यू ट्राय अगेन अँड अगेन जर तुम्ही प्रयत्न पुन्हा पुन्हा केला तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी यश मिळेल. तुम्ही यशस्वी विजेता होणार आणि हे खरं आहे. ठीक आहे. सेकंड बी काय म्हणतो बघा. बी व्हॉट शुड समवन हू लुजेस a race or do. What should someone म्हणजे कोणी someone म्हणजे कोणी आहे someone म्हणजे कोणीही आहे. What म्हणजे what should someone who loses a race or do. That means what should someone do म्हणजे प्रत्येक कोणी काय केलं पाहिजे who loses a race की ज्याने तो शर्यत आपल्याला बघा इथं आहे वाक्यच आहे. मध्येच बघा पेशंट दिलं नाही का उद्या साईडला जो आत दिलेला आहे लाल पट्टीमध्ये त्या समोर वाक्य आहे ते ओळ आहे. इफ यू स्ट्राइव टू इज नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. जर का तुम्ही जोपर्यंत तुम्हाला शर्यतीमध्ये तुम्हाला विजय बघा इथं विन शब्द आहे म्हणजे कॉन्कर बघायचं तर आपण लूजच्या विरुद्ध कॉन्कर आणि विन तर इथं विन शब्द आहे की दो वी डू नॉट विन द रेस. जरी तुम्हाला शर्यतीमध्ये तुम्हाला शर्यत जिंकलं नाही जरी तुम्ही जी रेस आहे जी पळण्याची स्पर्धा आहे किंवा शर्यत आहे शर्यतीमध्ये जर तुम्ही नाही जिंकला तर काय केलं पाहिजे तर ट्राय अगेन अँड अगेन. हिअर ऑल्सो ट्राय अगेन अँड अगेन म्हणजे काय केलं पाहिजे ट्राय again and again. Try again and again. Yes, someone, somewhere. ये काय केलं पाहिजे we do to try again and again. आपण काय केलं पाहिजे we should do टू ट्राय अगेन अँड अगेन. आपण काय केलं पाहिजे तर प्रत्येकाने आपण सर्वांनी जर तुम्हाला शर्यतीमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर काय करायचे पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. अशाच प्रकारे सी आणि डी जे प्रश्न आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये हे प्रश्न वाचून घ्या आणि कवितेमध्ये त्याचं उत्तर सापडते. ओके तर तुम्ही ते काय करा फाइंड आउट द आन्सर दिस सी अँड डी क्वेश्चन फ्रॉम द पोएम. तर काय करा सी आणि डी चं उत्तर काय करा कवितेमध्ये शोधून लिहा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ आपण क्वेश्चन नंबर 5. की तुम्हाला होमवर्क द्या क्वेश्चन नंबर डी अँड सी अँड डी ऑफ क्वेश्चन नंबर 4. तर चौथ्या प्रश्नाचे सी आणि डी जे आहे ते कसं उत्तर तुम्ही
स्वतः शोधायचा आहे आणि तुम्हाला तो तुमचा घरचा होमवर्क तुम्हाला तो होईल. आता रीड द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. रीड द पोएम. रीड द पोएम म्हणजे कविता वाचा. मी पुन्हा प्रत्येक बारीक प्रश्न विद्यार्थ्यांना घेतोय कारण तुम्ही 8वीला आहात आणि बचा विद्यार्थी तुम्ही हा सर्वजण. तुम्हाला अंडरस्टँडिंग थोडंसं जरा वेळ लागतो. हुशार म्हणून तुम्ही आहात परंतु समजायला कसं होतंय समजल्यानंतर तुम्ही खूप छान लिहिता. तुमचा मी अभ्यास करतोय चेक करतोय छानपैकी बरेचसे मुलं लिहितात अभ्यास आणि त्याला शरा पण मारतोय. गुड म्हणजे तुम्हाला आहे तुम्ही त्या ठिकाणी छान पद्धतीने सोडवताय म्हणून व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड अशा प्रकारे देखील तुम्हाला त्या ठिकाणी शरा मारतोय. याचा तुम्ही सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला हे सर बघून त्यांना खूप छान वाटतंय की आपण तो अभ्यास पूर्ण केला पाहिजे. तेव्हा बाकीचे जे मुलं पूर्ण करत नाहीत त्यांनी पण हा त्या बाकीच्या मुलांना जे मुलं अभ्यास करून ग्रुपवरती अभ्यास पाठवत आहेत त्यांचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे. तर पाहूया आपण रीड द पोएम म्हणजे काय कविता वाचा. अँड फिल इन द वेब. फिल इन द वेब. फिल इन द वेब चूजिंग points from it. Choosing points from it. काय म्हणलं का आपण आवडून काढतो मी. What leads to success? विद्यार्थी मित्रांनो हे परीक्षेला अशाच प्रकारे दिलं जातं. परीक्षेला काय होतं अशाच प्रकारे तिथे काय दिलं जातं आणि म्हणून हे तुम्हाला वेगळं वाटू नये. जे वेगळं काय केलं हे आपल्या सरांनी किंवा आपल्याला कळत नाही आणि म्हणून मुद्दाम कधी काय तुम्हाला इथं दाखवतोय. व्हॉट लीड टू सक्सेस म्हणजे यश कोणत्या ठिकाणी आपण जर समजा त्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून यश मिळू शकतं. या ठिकाणी एक उदाहरण दिले त्यांनी सोडून दिलेलं आहे. एक्झाम्पल ट्राय अगेन. ट्राईंग अगेन. पुन्हा जर प्रयत्न केला तर आपण नक्कीच काय होतं सक्सेस त्या ठिकाणी होऊ शकतो. हे काय म्हणायचं आपण समजून घ्या. रीड द पोएम कविता वाचा अँड फिल इन द वेब. दिस इज अ वेब. दिस इज अ काय वेब म्हणजे जाळ आहे. ही जाळ आहे. थोडक्यात ही काय केलेली आहे थोडक्यात हे दिलेलं आहे वेब दिलेला वेब म्हणतात. थोडक्यात जाळ म्हणतो आपण. चूजिंग पॉइंट फ्रॉम इट. तर काय हे जे दिलेली जाळ आहे त्याच्यापासून काय करा की यश आपल्याला कसं मिळतं कुठल्या गोष्टीपासून मिळतं. तर आपण ट्राय अगेन अगेन. त्यानंतर आपण बघितलं की परसेवर आपण इथं बघितलं अर्थ काय कीप ट्राईंग टिल वन अचीव म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे. तर परसेवर आपण भाषेत बघितला परसेवर आहे काय. परसेवर एक आहे किंवा परसेवरन्स. ओके. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लक्षात येते तुम्हाला. आणि समजा हे दिसत नसेल तर मला फोन करून सांगायचं की सर आम्हाला हे काय लक्षात येत नाही तर मी पुन्हा माझं काय पद्धतीने बदल करेल. तर बघा पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं काय पाहिजे सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. सकारात्मक प्रवृत्ती असली पाहिजे तर निश्चित ठिकाणी आपल्याला यश मिळतं. त्यानंतर आपल्याला करेज धाडस धैर्य
करेज. थोडंसं आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर धाडस किंवा नेहमी प्रयत्नमध्ये असलं पाहिजे आणि घाबर नाही पाहिजे. आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे, जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे, त्यासाठी आपलं काय पाहिजे, आपल्याकडे करेज असले पाहिजे. आणि नेक्स्ट पॉइंट, पेशन्स. पेशन्स. ओके, पेशन्स. बघा, ट्राय अगेन अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. परसेवरन्स, यश मिळेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. पेशन्स, संयम असला पाहिजे. म्हणजे जर आपण एखादं जर आपलं ड्रीम असेल, जर विजन असेल, स्वप्न असेल आणि आपलं जर ध्येय असेल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जर आपल्याला काय अडथळे आले, तर काय काय लोक आपल्या प्रयत्नामध्ये नेहमी अडथळे निर्माण आणतात. मग आपला राग येतो किंवा चिड येते किंवा आपल्याला वाईट वाटतं आणि मग आपण त्या प्रयत्नापासून परावृत्त होतो. तसं न करता पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे. पेशन्स अर्थ संयम, धीर पाहिजे. ठीक आहे, आता लोकांनी आपल्याला अडचण आणली तर आपण आपला प्रयत्न सोडायचे नाही. पेशन्स पाहिजे, त्याचं धाडस पाहिजे, आपल्याला घाबरायचं नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक वृत्ती असली पाहिजे. सकारात्मक विचार आपण केला पाहिजे, नकारात्मक नाही. यश मिळेल नाही मिळेल, आपला आपला प्रयत्न दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. आणि इथं तर दिले तरी सोडून दिले, ट्राय अगेन अगेन. तर दिस इज द पॉइंट, ट्राय अगेन, perseverance, patience, courage and positive attitude, the points of the leads to the success. Lead to the success, the point of these point of leads to success. हे सगळे या सक्सेस मिळण्याचे काय आहेत किंवा यश मिळण्याचे काय आहेत ते मुद्दे. ओके, तर तुम्हाला समजला विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढचा प्रश्न आपण घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आणि हे लगेच वहीत सोडवायचंय, मला पण पाठवण्याचा अभ्यास लगेच. की काल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला आहे, काल 2 दिवस तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय. हा अभ्यास आज शनिवारी आहे, सोमवार आहे का नाही, तर तरी काय करा, पूर्ण करायचं आहे. हा, तर मोस्ट लाईन फ्रॉम द पोएम. 6th question. Most lines from the poem can serve as a truth, or proven. With money, आणि pick out 3 to pick out 3 or 4 such lines. Most lines from the poem, बऱ्याचशा कवितेतील ओळी, लाईन्स, कॅन सर्व, तुम्ही गोळा करू शकता. सर्व म्हणजे गोळा करणे, तर गोळा करू शकता ॲज अ ट्रूथ वर प्रोव्हर, की सत्य किंवा थोडक्यात त्या म्हणी आहेत. पिक आउट 3 to 4 सच लाईन्स. तर 3 ते 4 वेळा आपण कवितेतून आपण शोधूया. बघा, आपला मला वाटतं फर्स्ट, असं मला एक वाटतं इथं, माझ्या अकॉर्डिंग टू मी, माझ्या मनानुसार, इफ first you don't succeed, try again. ओके, जर पहिल्या प्रयत्नामध्ये बघा, इफ फर्स्ट
you don't succeed, जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यश नाही आलं तर पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे ही म्हण सुद्धा होऊ शकते. आलं का लक्षात? तसं आपण मराठीमध्ये म्हणतो बघा, सुंदर हस्ताक्षर हे काय आहे, माणसाचा खरा दागिना आहे किंवा नेहमी खरे बोलावे. तशा प्रकारचं ही प्रूव्ह होऊ शकते. if first you don't succeed, जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यश नाही आलं तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. ओके. तर सेकंड ट्रूथ सत्य बघूया आपण. आणि सत्य ट्रूथ आहे, सत्य. प्रयत्न नाही केला तर त्या ठिकाणी तुम्ही अपयश तुम्हाला मिळणार, तेव्हा पुन्हा प्रयत्न करा, निश्चित तुम्हाला यश मिळेल. सेकंड ट्रूथ वर प्रूव्ह फ्रॉम द पोएम. आपण कवितेत दुसरा आपण शोधूया ट्रूथ वर प्रूव्ह. वन्स और ट्वाइस, वन्स और ट्वाइस म्हणजे एकदा किंवा दोनदा. वन्स और ट्वाइस, दो THOUGH, जरी you should fail, बघा. वन्स और ट्वाइस, वन्स और ट्वाइस, और म्हणजे किंवा, आहे की नाही. वन्स और ट्वाइस, एकदा किंवा दोनदा. दो मीन्स इफ, म्हणजे एकदा किंवा दोनदा. जर का यू शुड फेल, एकदा किंवा दोनदा जर तुम्हाला अपयश आलं, याचा अर्थ बघितला आपण, जे अपयश येणे, पराभव मिळणे, तर काय केलं पाहिजे? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे, आहे की नाही. यू शुड और यू मस्ट ट्राय अगेन. इथे पण असं पाहिजे की यू मस्ट और एव्हरीवन ईच मस्ट ट्राय अगेन. प्रत्येकाने काय केलं पाहिजे? पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इथे पुन्हा काय करू आपण? तिसरा आणि चौथा पाहूया. हे लक्षात ठेवा, हे तुमच्या दृष्टिकोनातून एक मन आहे किंवा चांगल्या सुविचार होऊ शकतो आणि म्हणून ते तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 3, तिसरा बघूया आपण. 3 ते 4 सांगितले ना, 3 ते 4 सांगितलेले आहेत. तिसरा बघूया. यू विल, ही जरा वर खाली होते बघा, तो आवाज यायला पाहिजे होता. यू विल conquer, you will conquer, never fear, try again, you will conquer का शब्द बघितलाय. conquer means win, म्हणजे विजय मिळवणे, जिंकणे. यू विल कॉन्कर, नेवर फिअर. जर तुम्ही कधी, नेवर म्हणजे कधीही नाही, नेवर फिअर, तुम्ही कधीही घाबरला नाही तर यू विल कॉन्कर, यू विल विन. जर तुम्ही कधीच नाही घाबरला तर तुम्हाला नक्कीच काय होईल? तिथं विल म्हणजे भविष्यकाळ आहे, की तुम्हाला यश किंवा तुम्हाला विजय संपादन होईल. कधी पण त्यासाठी काय केलं पाहिजे? ट्राय अगेन. जर कधीच नाही घाबरला तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी काय होईल? तुम्ही जिंकाल. सो यू ट्राय अगेन. त्यासाठी तुम्ही काय करा? पुन्हा प्रयत्न करा. आणि लास्ट चौथा बघू आपण. टाइम विल ब्रिंग you your reward. Try. Time will bring you your reward. तर वेळ तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी काय होईल? दिले पाहिजे काय की जर तुम्हाला कष्टाचं फळ आहे की नाही, इथं बघा की टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. जर तुम्ही नक्कीच कष्ट घेतलं तर कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी काय करा? ट्राय अगेन. बरोबर आहे? तर तुम्हाला नक्की बक्षीस मिळणार. टाइम विल ब्रिंग यू रिवॉर्ड. जर तुम्ही वेळेस जर कष्ट प्रामाणिकपणे जर कष्ट केले तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळणार किंवा बक्षीस मिळणार. त्यासाठी काय केलं पाहिजे?
ट्रायंगल. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काय करायचं वहीमध्ये लिहायचे. आणि शिवाय तुम्हाला जर बाकीचे अजून काय बरोबर सापडले तर त्या ठिकाणी काय करा, याच्या खाली अजून 5-6 आहेत बघा, तुम्ही शोधल्यानंतर एक सत्य अशा प्रकारचे काय म्हणी आहे ती काय करा तुम्ही शोधून याच्या खाली लिहू शकता. तर या ठिकाणी आपण थांबू विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास पूर्ण करायचा आहे.